नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण हे बघू शकता तुम्ही 24-24 एक होतं मिंगल आणि 13-40-13 हे टिपाडात मिसळले आणि मिसळून हे काय तुम्ही बघू शकता. पाणी चालू केलं आपण आणि पाण्यातनं ही खाली मोटर लावलेली आहे. त्या मशनीतनं डायरेक्ट पाणी जातं ह्याच्यात पाईपातनं भेंडीला पडतंय. हे आपला भेंडीचा प्लॉट तुम्ही बघू शकता. आता चालूला परिस्थिती तरी एक नंबर आहे. अजून तर काय पालवा फिलवा झाला नाही, पण आता 1-2 दिवसात पालवावं लागेलच, कारण की माल दिसायला लागला आहे. कुठं कुठं माल दिसायला लागला आहे. हे बघू शकता तुम्ही, पालवाला आलेच. हे जी मोठा माल आघाडीला लागलेला आहे ते काय काढून टाकून का देणं होईना, पण माल तोडावंच लागतंय. ते पहिला माल अंगावरचा काढल्यावरच मग हे दुसरा माल धरणार आहे. तर सोडाचं कारण एवढंच की आता पाऊस अति झालेला आहे. कुठं ह्याच्या मुळ्या बंद पडायला लागल्या त्या, आणि आपण पहिल्यापासून काय अजून म्हणजे ह्याला खाजगी काय सोडलेली नाही. त्यामुळं आज आपण पहिल्यांदा सोडायला लागला. तर ही तुम्ही बघू शकता इतकी माजलेली आहे की कमरेला आता चालूला इथं कमरेच्या वरी माझ्या प्लॉट गेलेला आहे. पण जाऊ द्या, काय नाही, मार्केट आहे ती भेंडीला, आणि जेवढा प्लॉट माजेल तेवढा पुन्हा नंतर माल निघणारच आहे ते. आता बी चालूला तुम्ही बघू शकता. हो का, ही भेंडरं आज तोडून खाली टाकावं लागणार आहे. ती निबर झालेला आहे माल जरा. तर ह्यासाठी आपण 24-24 सोडायचं कारण म्हणजे जरा भेंडी पिवळी कुठं पडली आहे. अति पावसानं पाणी कुठं झाले, त्यामुळं काळुकी येते 24-24नं. आणि मिंगल रान भुसभुशीत करतंय, मुळ्या चालू करतंय. 13-40-13नं ही शेंडा आहे, ही शेंडा फुलवरी चालते जोमात अजून. आणि ही बोंड जी आहे ती तुम्ही बघू शकता, सगळा शेंड्याला मालच आहे. ही बोंड फुगवायचं काम होतं आहे. त्यामुळं आज आपण सोडायला चालू केलेलं आहे. रान वलच आहे, पण वल्यातच पाणी सोडायला चालू केलं आहे. आणि गरमाईचं पाणी लागतंयच पिकाला कुठले बी. रान पावसानं थंडगार पडलेली आहे ती, आणि हिरीचं पाणी जरा आपलं गरमाईचं आहे. त्यामुळे जरा पाणी सोडायला चालू केलं. रान जरा निबर आलेलं आहे, ते बी भुसभुशीत होतं पाणी सोडल्यामुळं, आणि पाण्यातनं हे खात बी जातं मुळाला. त्यामुळं आपण सोडायला चालू केलेलं आहे. आता चालवलं तर प्लॉटची परिस्थिती एक नंबर आहे. हे बघू शकता तुम्ही, फुलाची संख्या बी वाढायला लागली आहे. आणि भेंडीचे पैसे होतील असं वाटतंय, कारण की 40-50-60-70ची मार्केट आता चालवलं तर टिकून आहे ती. आणि अजून शाळा चालू व्हायची, त्या शाळा चालू झाल्यावर अजून मार्केट वाढते ती.